तसं लवकर या MIM नावाच्या दहशतवादी संघटना जी आहे ज्याच्यातून ज्या माध्यमातून फक्त जिहाद केला जातो त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्यावर बंदी टाकली पाहिजे आणि ज्या इम्तियाज जलीलला पण अटक केली पाहिजे. नाशिक TCS प्रकरणातील आरोपी HR निदा खानवरून भाजप नेत्यांनी MIMवर हा असा हल्लाबोल सुरू केलाय. प्रकरण उजेडात आल्यापासून फरार असलेली निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीमध्ये सापडली. निदा खानला लपण्यासाठी MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचा आरोप होतोय. यावरूनच भाजपच्या नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी हल्लाबोल केलाय. म्हणून जसं PFIला आपल्या भारतामध्ये बॅन करून टाकलेलं आहे तसं लवकर या MIM नावाच्या दहशतवादी संघटना जी आहे ज्याच्यातून ज्या माध्यमातून फक्त जिहाद केला जातो त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्यावर बंदी टाकली पाहिजे आणि ज्या इम्तियाज जलीलला पण अटक केली पाहिजे, त्या कॉर्पोरेटरला पण अटक, नगरसेवकाला पण अटक केली पाहिजे. निदा खान हा फक्त मुखवटा आहे. यांचे जे पाकिस्तानमध्ये बसलेले जे अब्बा आहेत ना, ज्यांचे हे MIM वाले आता नातेवाईक एक एक निघत आहेत, हिरवे साप, त्यांना पण पहिला अटक करा, त्यांची चौकशी करा. मग आपल्याला कळेल की ह्या देशामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये गजवा हिंद कोण करू पाहतंय. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की याची पाळंमुळ खोदून अशा पद्धतीने हा जो जिहादी प्रकार आहे याचं उच्चाटन राज्यातून आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला वाटतं त्या दृष्टीने आज सरकार काम करते आणि या बाबतीमध्ये जशी तशी आता या संबंधित काही माहिती पुढे येईल कठोर कारवाई करण्यात येईल. संभाजीनगर हे पूर्वीपासून सिम्मीचं केंद्रच होतं, त्यामुळे MIMची लोक सुद्धा सिम्मीची संबंधित आहेत का याचं सुद्धा मला सरकारने याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. या प्रकरणाची जी मुख्य होती निदा खान, जी गेले काही दिवसापासून फरार होती, या सगळ्या गोष्टीचा मास्टरमाइंड ती होती आणि सातत्यानं पोलीस प्रयत्न करत होते. काल संभाजीनगरमधून निदा खानला अटक केली आहे. निदा खानला अटक केली, परंतु निदा खानचं समर्थन मागच्या काही दिवसामध्ये इम्तियाज जलीलनी केलं आणि काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे. भाजप नेत्यांबरोबरच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीही MIMवर टीकास्त्र सोडलं होतं. चौबाजूने झालेल्या हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आजच्या प्रेसमधून स्पष्टीकरण दिलंय. मुझे पूरी जानकारी है तो पुलिस के जरिए लेनी है कि क्या रोल कॉर्पोरेटर का रहे या किसी का भी रहे. लेकिन एक बात ये समझ लेना चाहिए कि एक होता है एक्यूज्ड को पूरा राइट होता है कि वो बेल ले करके है, और दूसरा होता है जिसके ऊपर क्राइम सिद्ध हो चुका है और वो गंभीर स्वरूप का अगर क्राइम होता है, डकैती का है, हत्या का है, टेरर एक्ट्स का है. ये बच्ची के ऊपर ये सब है क्या? इसके ऊपर सिर्फ एक कलम जो है वो ये लगी हुई है, हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स. तो ये हम इसकी भी तायीद नहीं कर रहे, हम इसका भी सपोर्ट नहीं कर रहे हैं कि अगर हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स अगर हुआ है. लेकिन दुर्भाग्यवश अब ये हो गया है कि कोई आरोप लगता है किसी के ऊपर और हमारे देश का मीडिया है तो दिल्ली से आ जाता है, बम्बई से आ जाता है और सिर्फ यही उम्मीद करता है कि अब आरोप हो लग गया है तो चलो फांसी पे लटका दो. ये बच्ची के साथ भी वैसे ही हो रहा है. निदा खानला नाशिक रोड कोर्टानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांनी निदा खानला बोलतं केल्यास लपण्यास कुणी कुणी मदत केली, जप्त केलेल्या मोबाईलचा वापर कुठे आणि कशासाठी केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. मात्र तोपर्यंत नेत्यांचे हे आरोप प्रत्यारोप असेच रंगलेले दिसतील. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.